लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. कला बरं नसताना सुद्धा किचनमध्ये काम करायला येते. अद्वैत तिच्या मागे मागेच आलेला असतो. तो तिला म्हणत असतो, 1 मिनिट खरे, 1 मिनिट, तू काय करतेस? तुला बरं नाहीये ना? मग तू इकडे काय करत आहेस? तुला आराम करायला सांगितला होता ना, मग तू किचनमध्ये काय येतेस? तेवढ्यातच आता रजनी म्हणत असते, अगं हो कला, असू देत ना. पण ती म्हणत असते, नाही रे चांदेकर, मी बरी आहे, तू उगाचच का काळजी करतोयस? आणि तुला बरं नाहीये, चक्कर वगैरे आली तर? नाही, मी तुला काहीच करू देणार नाहीये. असं म्हणूनच तिथे असलेल्या भाज्या तो स्वतः घेतो आणि हॉलमध्ये येऊन निवडत बसत असतो. तेवढ्यातच रजनी म्हणत असते, अगं अगं अगं, बघ बघ किती नवऱ्याचं ते प्रेम. आणि काय गे कला, बघितलंस ना कसा तुला मदत करायला धावलेला आहे लगेचच तो. तेवढ्यातच आता कला म्हणत असते, नको बाई, आता बघ तुझा नवरा मला मदतीला आलेला आहे ना, मग मी सगळी कामं त्याच्याकडून करून घेते, तू अजिबात काळजी करू नकोस. आता इकडे जो अद्वैत आहे तो भाजी निवडत असतो आणि तेवढ्यातच त्याच्या बोटाला थोडंसं लागतं. आबा म्हणत असतात, अरे काय हे, तुझ्या बोटाला लागलंच ना? तेव्हा कला म्हणते, अरे राहू दे चांदेकर, तुला नाही जमणार, मी करते ते, तुझ्या बोटाला लागेल. तेवढ्यातच तो म्हणतो, मग तुझ्या पण बोटाला लागलंच असतं ना? तेव्हा आबा म्हणतात, बघ आता तर तुझ्या बोटाला लागले ना, मग तू हे कसं करणार आहेस? तेवढ्यातच आता इथे अद्वैत म्हणत असतो, हो ते ना थोडंसं लागलेलंच आहे, पण खरे तू नको काळजी करूस, मी हे सगळं काही करून घेतो. असं म्हणूनच तो आता भाज्या कट करत असतो आणि रजनीला मदत करणार असतो. रजनी मात्र म्हणत असते, कला तू अगदीच निवांत हो आणि आराम कर, तू अजिबात कसलीच काळजी करू नकोस, तुझा नवरा आहे ना, त्याच्याकडून मी बरोबर कामं करून घेते बघ. असं इथे ती बोलत असते. तेवढ्यातच आता कला विचार करत असते, खरंच हा चांदेकर एवढी सगळी मला मदत करत आहे. आता इकडे अद्वैत म्हणत असतो, खरं तर तिला चक्कर येते ना, म्हणूनच मी मदत करत आहे तिला. तेवढ्यातच सोहम तिथे आलेला असतो. सोहम तिथे आल्याबरोबरच तो पाहतो तर इथे अद्वैत भाजी कापताना दिसत असतो. तो म्हणत असतो, अरे वा वा वा, आज काय मस्त दादाच्या हातचा मेनू आहे, आज मस्त दादाच्या हातचं जेवण भेटणार आहे का? तेवढ्यातच अनामिकाचा भाऊ रणजित सुद्धा तिथे आलेला असतो. तो सगळ्यांना भेटण्यासाठी येणार असतो आणि इकडे अनामिकाच्या बाबांचा फोन आलेला असतो. ती म्हणत असते, आबा हे बघा बाबांचा कॉल आहे, बाबांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेवढ्यातच आबा फोनवर बोलत असतात. ते मित्रच असतात जुने. ते म्हणत असतात, काय मग लेकीचा नवीन संसार पाहायला यायचा आहे की नाही? मला वाटतंय की तुम्ही एकदा येऊन जावं. तेवढ्यातच अनामिकाचे बाबा म्हणत असतात, हो ते तर आहेच, मी तर येणारच होतो, पण तुम्ही या ना सगळे आमच्याकडे. बघा आता ना तिला रणजित येणार आहे भेटायला. तेवढ्यातच आता आबा म्हणत असतात, पण तुम्ही सुद्धा यायला हवंय ना? तेवढ्यातच आता ते म्हणत असतात, हो हो नक्कीच येऊ. इकडे अनामिकाने फोन घेतलेला असतो. फोन स्पीकरवर असतो आणि तेव्हा तिचे बाबा तिकडून म्हणत असतात, अगं काय हे अनु, किती दिवस झालं मी जावई बापूंशी बोललोच नाहीये, दे बरं जरा जावई बापूंशी बोलायला. आता तिथे सोहम असतो, पण अनामिका लगेचच म्हणत असते, बाबा तो ना आत्ता घरी नाहीये, तो आला का मग मी नक्कीच त्याला सांगेल तुम्हाला फोन करायला. आणि लगेचच आता ती तिथून निघून जाण्याचं काम करत असते. आता सोहमने खरं तर फोन घेण्यासाठी हात पुढे केलेला असतो, पण इथे अनामिकाने फोन न देताच तिथून निघून गेलेली असते आणि सोहमला थोडंसं वाईट वाटलेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावर लगेच ते जाणवत असतं. इकडे मात्र तो निघून गेल्यानंतर ती आतमध्ये फोन घेऊन निघून जाते आणि निघून गेल्यावर आता लगेचच रजनी म्हणत असते, अरे जा ना, असं काय करतोय, जा बायकोला समजव. तेवढ्यातच आबा आणि सगळेजणच म्हणत असतात, काही काळजी करण्याची गरज नाहीये, हे बघ आता ती कुठल्या परिस्थितीमध्ये आहे किंवा तिच्या मनावर थोडासा आघात झालेला आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की तिला ह्या सगळ्या गोष्टीमधून थोडंसं सावरायला वेळ लागेल. आता इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हाच रजनीने सोहमला आतमध्ये अनामिकाची समजूत काढण्यासाठी पाठवलेलं असतं. तेवढ्यातच रजनी म्हणत असते, जर बायको रुसली रागवली तर तिची लगेचच समजूत काढायला पाहिजे, जा पटकन. आता इकडे रजनी म्हणत असते, पण मला तर आबा खूपच काळजी वाटते, या दोघांचा संसार कधी मार्गी लागेल आणि त्याचबरोबर लवकरच मार्गी लागावा अशीच माझी इच्छा आहे. त्यावरच आबा म्हणत असतात, अगं रजनी नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित, आणि किती काळजी करणार आहेस तू? त्यावर आता रजनी म्हणत असते, हो आबा ते तर सगळं काही खरं असलं तरी सुद्धा टेन्शन हे येतच ना बरं, आणि टेन्शन हे आल्यानंतर आता आबा म्हणत असतात, नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. इकडे आबा म्हणत असतात,
हो, मला सुद्धा थोडीशी काळजी आहे. त्यावर आता इथे कला म्हणत असते, हे बघा रजनी मॅडम, सोहम तसा स्वभावाने खूप चांगला आहे आणि हळवा सुद्धा आहे, त्यामुळे उगाचच तुम्ही मनामध्ये किंतु परंतु आणू नका. मी सुद्धा सोहमशी या विषयावर बोलणारच आहे. तेव्हाच रजनी म्हणत असते, हो ग कला, ते तर अगदीच खरं आहे. मला सुद्धा अगदीच तसं वाटत आहे की त्याच्याशी ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करायलाच हव्यात. एकदा का आपण हे सगळं त्याच्याशी बोललो की मग सगळं काही व्यवस्थित मार्गी लागेल. त्यावरच कला म्हणत असते, हो रजनी मॅडम, ते तर आहेच. आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ते बोलून घ्याव्याच लागणार आहेत. आता आबा विचार करत असतात, खरं देवी अंबाबाई, माझ्या सोहम आणि अनामिकाच्या नेहमी पाठीशी राहा. त्या दोघांचा संसार लवकरच मार्गी लागावा, असंच आबा इथे बोलत असतात. आता इकडे राहुल आणि रोहिणी त्यांच्या खोलीमध्ये असतात. राहुल आणि रोहिणी खोलीमध्ये असताना रोहिणी त्या दिवशी कलासोबत झालेला सगळा अपघात इथे डिस्कस करत असते. ती म्हणत असते, खरं तर त्या दिवशी फक्त मी बाहेरून कडी घातली. कडी घालायलाच नको पाहिजे होती. खरं तर मी कुलूप लावायला हवं होतं आणि किल्ली फेकून द्यायला हवी होती. आणि तरीसुद्धा मग चांगलीच मजा आली असती. आणखी थोडा वेळ जरी ती लोक पोहोचली नसती ना, तर ती बेशुद्ध होण्याच्या आधी जागीच मेली असती. आणि तेव्हा राहुल म्हणत असतो, पण मम्मा, खरंच यू आर ग्रेट. तू हे सगळं काही केलंस ना, त्याबद्दल मला खरंच खूप भारी वाटतंय आणि ह्या कलाला ना असा चांगला धडा शिकवायला पाहिजे. तेव्हाच रोहिणी म्हणते, ती मध्येच अंजू तडमडली ना, आणि तेव्हाच इथे बाबांना डॅडांना सुद्धा वाटलं की इथे कला स्टोर रूम मध्ये असेल. पण तिला ना चांगलीच अद्दल घडवली आहे मी. आता ना ती अशी करणारच नाहीये. पण एक गोष्ट सांगू का, कडी जरी लावलेली होती ना तरी सुद्धा आणखी 5 मिनिटं जरी कोणी येऊन पोहोचलं नसतं ना, तरी सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी इथे झाल्या असत्या आणि मला तेच करायचं होतं. असंच इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर इकडे मात्र रोहिणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तिला वाटत असतं की नाही, हे सगळं या पद्धतीने झालेलं आहे ना, त्यामुळेच. आता राहुल म्हणत असतो, हे बघ, आता तर इथे ऑफिसमध्ये असलेल्या पूजाचा सुद्धा बंदोबस्त केलेला आहे आणि ऑफिसमध्ये असलेल्या पूजाचा बंदोबस्त केलाय. इकडे कलाला सुद्धा चांगलाच धडा शिकवलाय. ती आता हळूहळू करून तसंच आपण तिला आजारी पाडायचं आहे. त्याचबरोबर त्या अद्वैतला तर गोळ्या चालूच आहेत. एकदा का हे सगळं आपल्या हाती आलं तर मग आपण खूपच आनंदामध्ये आणि आपल्यासारखे लकी कोणीच नसेल, असंच इथे ते दोघं जण डिस्कस करत असतात. इकडे आता अनामिकाचा भाऊ रंजित हा आलेला असतो आणि अनामिकाचा भाऊ रंजित आल्यानंतर अनामिका खूपच जास्त खुश झालेली असते. आता तो इथे आल्यानंतर सगळ्यांशी बोलणी हे सुरू असतात. खरं पाहायला गेलं तर अनामिकाचा माहेरचा परिवार आणि त्याचबरोबर इकडे चांदेकर हे जुन्या रिलेशनशिप मधले आहेत. इकडे गप्पा गोष्टीमध्ये वेळ जात असतो. त्याचबरोबर त्याचा पाहूनचार सुद्धा सगळा इथे सुरू असतो. इकडे आता रंजित म्हणत असतो, काय मग आमची इथे अनु तुम्हाला त्रास देते का? काय रे सोहम, ही ना लग्नाच्या अगोदर खूप भांडायची मला, मग आता पण तुला तशीच करते का रे? तुला त्रास देते का रे? तेवढ्यातच आबा म्हणत असतात, नाही नाही, तुमची अनु ना खूप गुणाची आहे बघा. आणि इकडे रंजित म्हणत असतो, हो ते तर माहीतच आहे, पण सोहम तुझं आणि अनुचं कसं नातं आहे? तुझं आणि अनुचं कसं जमतं रे? तेवढ्यातच आता इकडे आबा म्हणत असतात, काय गे रजनी, राहुल कुठे आहे? म्हणजे ती म्हणत असते, हो आबा, काय झालं आहे ना, त्याच्या खोलीमध्येच असेल, पण असं का विचारताय? तेवढ्यातच आबा म्हणत असतात, अगं हो, ते सगळं ठीक आहे, पण इथे सगळे जण जमलेले आहेत आणि मग तो दिसत नाही ना, सगळे पाहुणे आले, सगळे जमलेत, मग त्याने इथे असायला हवं ना. तेवढ्यातच आता कला आणि अद्वैत म्हणत असतात, आम्ही बोलून आणतो. खरं तर कला एकटीच निघालेली असते. तेवढ्यात आता अद्वैत म्हणत असतो, नाही मी पण येतो. नाही म्हणजे काय ना आबा, तिला मगाशी चक्कर आली होती ना, मग उगाचच आता ती जर वाटेतच पडली वगैरे चक्कर येऊन, तर म्हणून मग मी पण जातो. असं म्हटल्यानंतर कला तर डोक्यावर हातच मारून घेत असते. आता कला आणि अद्वैत राहुलला बोलवण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे राहुलने पूजाला किडनॅप केलेल्या गुंडांना फोन केलेला असतो. तो म्हणत असतो, काय मग कशी आहे माझी पूजा? तिचं काय आहे ना, तिचा पगार त्याचबरोबर तिची नोकरी सगळं काही माझ्या हातामध्ये आहे. आणि असंच इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता अद्वैत आणि कला हे जिन्यातून वर आलेले असतात. त्याचा दरवाजा हा उघडाच असतो, म्हणूनच ते लोटतात आणि दारात उभे राहतात. आणि इकडे राहुल शेवटचं वाक्य बोलत असतो, मग सांगा हे सगळं पूजाला. आता सांगा हे सगळं पूजाला, हे 3 शब्दच इथे कला आणि अद्वैतच्या कानावर पडतात. तेवढ्यातच आणि पूजा हे नाव ऐकल्यावर कला चित्र कानच टवकारलेले असतात. कारण तब्बल 2 दिवस झालं कसलंच पूजाशी कॉन्टॅक्ट नाहीये किंवा कसलंच तिच्याशी बोलणं सुद्धा नाहीये. आणि त्यामुळेच आता मला असं वाटते की नेमकं हे काय चाललेलं आहे. ह्याच सोबत ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की
अद्वैत म्हणत असतो, नाही नाही, मला तर आता खूपच टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यातच आता राहुल म्हणत असतो, मग काय काय चाललेलं आहे? तेव्हा कला म्हणते, अद्वैत मला भास झाला का तू सुद्धा ऐकलंस की हा पूजाबद्दल बोललेला आहे. तेव्हाच इथे तो म्हणत असतो, नाही नाही, हा पूजाबद्दलच बोललेला आहे, मी सुद्धा ऐकले. तेवढ्यातच आता राहुल म्हणत असतो, अरे हो हो हो, किती संशय घेणार तुम्ही माझ्यावर? हा मी बोललो पूजाबद्दल, पण मी काय बोललो पूजाबद्दल ह्या तरी गोष्टी तुम्ही जाणून घ्या ना. आणि तेव्हाच इथे कला म्हणत असते, हो माहिती आहे मला, तू पूजाबद्दल बोललास. पण त्यावर तो म्हणत असतो, झालं, तुम्ही नेहमीप्रमाणेच माझ्यावर संशय घेताय. अरे पूजा ना माझ्या ऑफिसमधले कलिग आहे आणि मी तिच्याबद्दल चौकशी करत होतो. आणि काय आहे ना, माझ्या सगळ्या बिझनेस डिटेल्स ज्या आहेत किंवा बँकेचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मी तिच्याकडे चेक करायला दिले होते. मी त्याबद्दल चौकशी करत होतो आणि त्यामुळेच मी ऑफिसमध्ये फोन केला होता. पण तुम्ही तर माझ्यावर संशय घेण्याची एक सुद्धा संधी सोडत नाहीयेत. तुम्ही माझ्यावर सतत इथे संशय का बरं घेत असता? असं म्हणूनच आता बाद झालं, हे नेहमीच चाललेलं आहे तुमचं. चला, मला आणखी तुम्हाला काही विचारायचं आहे का? तेवढ्यातच आता अद्वैत म्हणत असतो, नाही, त्याचं काय आहे ना, आम्ही पूजाचं नाव ऐकलं ना त्यामुळे तुला थोडंसं विचारलं. आणि लगेचच तो तिथून निघून गेलेला असतो. आता कलाला तर संशय आलेलाच असतो. ती म्हणत असते, नाही अद्वैत, मला तर खूपच काळजी वाटते पूजाची, कारण पूजाचा गेली 2 दिवस झालं फोन सुद्धा लागत नाहीये. आणि राहुल नक्कीच पूजाबद्दल बोलत होता, पण हा आत्ता मात्र इथे टाळाटाळ करतोय, आत्ता हा खोटं बोलतोय, असंच कला इथे अद्वैतला म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे बघ, खरे आत्ताच आपण कुठल्याच निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. तो म्हटला ना की तो कुठल्या तरी दुसऱ्या पूजाबद्दल बोलत होता, मग तो नक्कीच कुठल्या तरी दुसऱ्या पूजाबद्दल बोलत असेल. तेव्हाच कला म्हणत असते, पण हो चांदेकर, मला तर आता खूप काळजी वाटते. आपण पूजाबद्दल सगळी चौकशी आणि इन्फॉर्मेशन काढायलाच हवी. इकडे आता राहुल लगेचच खाली आलेला असतो. तो बाजूला जाऊन बसतो. सोहम आणि रणजित एकमेकांना गळा भेट देत असतात. आणि तेव्हा रणजित म्हणत असतो, काय मग तू कसा आहेस? काय रे, आमची अनु कशी आहे? अनु तुला त्रास तर देत नाही ना? आणि त्याचबरोबर इथे तुझं ड्रॉइंग कसं आहे? त्याचबरोबर मी असं ऐकलं की तुला आता खूप मोठं काम वगैरे पण मिळालेलं आहे, खूप मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये. तेवढ्यातच आता सोहम म्हणत असतो, हो, हे सगळं तिच्यामुळेच झालेलं आहे. तिच्यामुळेच म्हणजे अनामिकामुळेच असं तो म्हणायचं असतं. पण आता काजल बरोबर भूतकाळातील काही गोष्टी त्याला आठवत असतात. पहिलं चित्र काढलं होतं आणि याच्या चित्राचं किंवा याच्या चित्राची जाहिरात करण्यासाठी इथे त्याला काजलने खूप मोठी मदत केली होती. ज्या ठिकाणी काजल काम करत होती त्या ठिकाणी इथे त्याची ॲड तिने लावली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सोहमला आठवत असतात. आणि सोहमला असं वाटत असतं की त्याच्यासमोर अनामिका नाही, तिचा भाऊ नाही, तर काजलच उभी आहे. आणि त्यामुळेच तो म्हणत असतो, नाही नाही, खरं सांगू का, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे काजल म्हणत असते, अरे माझ्यामुळे काय झालेलं आहे? तू एवढे छान छान ड्रॉइंग काढत आहेस आणि तू एवढे छान ड्रॉइंग काढल्यामुळे त्या कामाचं क्रेडिट हे तुला मिळालंच पाहिजे ना. आणि तेव्हाच इथे जो सोहम आहे, सोहमला हा सगळा भूतकाळ इथे आठवत असतो आणि तो त्याच वेगाने त्याच भरभरून इथे बोलत असतो. आणि त्यामुळे इथे त्याला कळत नाही की अनामिका समोर आहे. त्याला असं वाटत असतं की नाही, काजलच समोर आहे. त्यामुळेच थँक्यू काजल असं तो म्हणतो. तेवढ्यातच आबा आणि इतर सदस्य सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात की हा काजल असं का म्हटलेलं आहे. आता इकडे तर अनामिकाला तेवढंच पाहिजे असतं. ती म्हणत असते, वा 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 वा, ह्याने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही मारून घेतली, तर ह्याने अख्खा स्वतःचा पायच कुऱ्हाडीवर ठेवलेला आहे. आता खरी मजा येणार आहे. आता बघ मी ह्या सगळ्या गोष्टीचा कसा ड्रामा करते. आईतच कुलीत मला इथे मिळालेला आहे, असंच इथे ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. आणि तेवढ्यातच आता सगळेजण टवकारलेले असतात. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही काजल नाही, म्हणजे हे सगळं अनामिकामुळे झालेलं आहे. अनामिका माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आणि तिच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या मोठ्या डिझाईन्स इथे काढलेल्या आहेत. आणि आता मला कामसुद्धा तिच्यामुळेच मिळालेला आहे. तेवढ्यातच रणजित म्हणत असतो, एक मिनिट, तुम्ही काय बोललेला आहात? काजल काजल बोललात तुम्ही, अनामिका नाही. तेव्हा तो म्हणत असतो, नाही ते चुकून झालं, सॉरी. आणि अनामिका, खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आता सोहमनी स्वतःच्या बाजूने तर त्याची बाजू सावरण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो, पण इथे अनामिका कशी त्याला बाजू सावरून देणार आहे? ती मात्र अजिबातच ह्या गोष्टी इथे ऐकून घेत नसते. ती विचार करते, नाही नाही, आता ह्या गोष्टीचा चांगलाच फायदा घेतला पाहिजे. आता तर ड्रामा तो बनताही आहे ना, म्हणजे आईतच सगळ्यांना हे सगळं काही मिळेल. त्यावरच आता इथे रजनी म्हणत असते, अगं तो म्हणतोय ना सॉरी म्हणून आणि चुकून झालं म्हणून, पण इथे अनामिका काहीच ऐकत नाही. अनामिका धावतच आता स्वतःच्या खोलीकडे निघालेली असते. आणि धावतच स्वतःच्या खोलीकडे निघाल्यानंतर इथे रजनी म्हणत असते, अरे सोहम थांबलायस का? जा पटकन तिची समजूत काढ आणि तिला खाली घेऊन ये. त्याचबरोबर आता सोहम तिच्या पाठीपाठी जात असतो. इकडे अनामिका जाते आणि अनामिकाने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आतून दरवाजाला कडी घातलेली असते. आता खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर मस्त बेडवरती येऊन बसलेली असते.
तिला हे सगळं काही नाटक करायचं असतं. ती म्हणत असते, वा दादा तू पण काय एंट्री घेतलेली आहेस आणि त्याचबरोबर तुझ्यासमोरच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इकडे मात्र आता सोहम जात असतो आणि सोहम म्हणत असतो की अनामिका प्लीज दरवाजा उघडणं, अनामिका प्लीज दरवाजा उघडणं, तू असं काय करतेस, अनामिका तू माझं ऐकून तरी घे ना, मला असं नव्हतं म्हणायचं, तू प्लीज ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मनावर नको ना घेऊ. असंच इथे आता तो तिला बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला तो बोलल्यावर आता इकडे मात्र जी काही अनामिका आहे, अनामिका काहीच बघत नसते किंवा तिला कुठल्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं नसतं. त्याचबरोबर आता जेव्हाच इकडे सगळेजण जमा होतात आणि तेव्हा सोहम दरवाजा वाजवत असतो. सोहम म्हणत असतो, बघ ना ही दरवाजाच उघडत नाहीये, प्लीज काय करायचं मला कळत नाहीये. तेव्हाच सगळेजण दरवाजा उघड म्हणून तिला ओरडत असतात आणि तेव्हा इथे राहुल विचार करत असतो हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हा कसला ड्रामा सुरू आहे एकच नंबर. आता दरवाजाशी सगळे आलेले पाहताच इथे अनामिका एक ओढणी घेते आणि ओढणी घेऊन गळफास घेण्याचं काम करत असते आणि हे सगळं ती मुद्दामूनच करत असते. ती काही जीव वगैरे देणार नसते, पण आतमध्ये सगळेजण येण्याची वाट बघत असतात. आता इथे सगळेजण इथे दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करतात, पण तिने आतून कडी घातल्यामुळे काही दरवाजा उघडत नाही. तेवढ्यातच आता सगळेजण म्हणत असतात की दरवाजा तोडा म्हणून आणि तेवढ्यातच दरवाजा तोडण्यात येतो. दरवाजा तोडण्यात आल्याच्या नंतर समोरचं दृश्य पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यातच इथे अनामिकाला जीव देण्यापासून वाचवण्यात येतं आणि अनामिका लगेचच आता सोहमला म्हणत असते, तू माझं आयुष्य खराब केलेलं आहेस, तुझ्या मनामध्ये आत्ता सुद्धा ती काजलच आहे, कारण तू आत्ता सुद्धा काजलचंच नाव घेतलेलं आहेस. मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये आणि बघितलं ना ह्यानं सगळे माझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे. एक ना अनेक आरोप आता इथे अनामिका इथे सोहमवरती करत असतो. तेवढ्यातच सोहम आता तिला समजावण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, प्लीज अनामिका तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी ते चुकून बोललेलो आहे. आणि तेवढ्यातच रजनी सुद्धा म्हणत असते, हे बघ अनामिका तो तुला सॉरी सुद्धा म्हणतोय ना, प्लीज तू त्याचं ऐकून तरी घे ना एकदा. तेव्हाच आता ती म्हणत असते, मी काय ऐकून घ्यायला हवंय, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना, तू काय बोलला, काजलच बोलला ना, मग तुम्ही मला का समजावत आहात, मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि तेव्हा काजल कशी त्याच्या आयुष्यात आहे आणि त्याचबरोबर इथे आता कला म्हणत असते, प्लीज तू थोडंसं तरी ऐकून घे ना, तू एवढा आता तैपणा करू नकोस ना. पण ती मात्र काहीच ऐकत नसते आणि ती लगेचच रणजितच्या गळ्यात पडायला लागलेली असते आणि रणजित समोर उभा असतो. तेव्हा ती खूप रडत असते आणि हे सगळं हे काय आहे असाच विचार रणजित सुद्धा इथे करत असतो. त्याचबरोबर मला असं वाटलं होतं की माझ्या बहिणीचा संसार हा सुखाने सुरू असेल, पण नाही, इथे हे वेगळंच सुरू आहे हे चित्र. तेवढ्यातच आता रणजित इथे अद्वैतला जाब विचारतो. तो म्हणत असतो, अद्वैत हे सगळं काय आहे. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, हे बघ प्लीज तू थोडंसं समजून घे ना, माझा विश्वास आहे की हे सगळं नीट होणार आहे आणि तुला माझ्यावर विश्वास नाहीये का. आणि तू तर आपल्या ह्या सगळ्या परिवाराला जुन्यापासूनच ओळखतोयस किंवा आपले जुनेच नातेसंबंध आहेत, मग तू असा नको ना रिॲक्ट होऊस लगेचच. तेव्हाच रणजित म्हणत असतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला, पण आत्ता माझ्या डोळ्यासमोर जे झालंय ते पाहून तुला काय वाटतंय, नाही ना माझ्या बहिणीच्या आयुष्यात हे सगळं काय आहे. त्यावरच अद्वैत म्हणत असतो, हे बघ प्लीज तू माझं थोडंसं ऐकून घे, मी तुला व्यवस्थित सगळं काही समजावतो आणि ही सिच्युएशन लवकरच मी सावरण्याचा प्रयत्न करेन, तू नको ना काळजी करू. असंच इथे त्याला बोलण्यात येत असतं. पण आता रणजित म्हणत असतो, नाही, मी माझ्या बहिणीला एक सेकंद सुद्धा या घरामध्ये ठेवणार नाही, मी माझ्या बहिणीला या घरातून घेऊन जाणार आहे. इथे आता रणजित हे सगळं काही बोलत असतो. रणजितला कला म्हणत असते, हे बघा मी तुम्हाला विश्वास देते, मी कला आणि मी इथे अनामिका आणि सोहमचा संसार व्यवस्थित मार्गी लावेल आणि त्याचबरोबर मी अनामिकाला समजवेल आणि तुम्हाला मी शब्द देते की हे सगळं काही सुरळीत करण्याचं काम माझं असेल. असाच आता इथे कलाने त्याला शब्द दिलेला असतो. हा शब्द दिल्यानंतर इथे मात्र अनामिका सुद्धा म्हणत असते, मला या घरामध्ये राहायचं नाहीये. पण रणजित म्हणत असतो की नाही, मी आता इथून पुढे माझ्या बहिणीला या घरामध्ये अजिबातच ठेवणार नाही आहे. अद्वैत तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता, पण तुझ्या या घरामध्ये माझ्या बहिणीसोबत असं काहीतरी होईल किंवा तिच्यासोबत हे सगळं काही मला पाहावं लागेल हे मला अजिबातच मान्य नव्हतं. तेव्हा आता प्रेक्षकांनो इथे रणजितच्या तोंडून हे सगळं शब्द ऐकल्यानंतर अख्खे चांदेकर कुटुंबच इथे हादरलेलं असतं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे रणजितला सगळ्यांनी समजवल्यावर काहीच फरक पडत नसतो. तो म्हणत असतो की नाही, या सगळ्या गोष्टीतून मी एक खूप मोठा मार्ग काढलेला आहे आणि तो मार्ग म्हणजेच की मी आता अनामिकाला आमच्या घरी घेऊन जाणार आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला कलाला इथे पूजाचा फोन आलेला असतो आणि कला तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच अद्वैतला ती सांगते की हे बघ पूजाचा फोन आहे. तेव्हाच तो म्हणत असतो, उचल ना मग, आणि स्पीकरवर फोन टाकते, पण काहीच कळत नसतं, आवाज हा ब्लर होत असतो. इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल हा सगळा काही प्रकार इथे पाहत
पाहत असतात. इकडे पूजाला बांधून ठेवलेलं असतं आणि ती त्याला तिथून सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण काहीच फायदा सुद्धा इथे होत नसतो. तर इथं आता मात्र इथे कलाच्या मनामध्ये खूप सारे संशय आणि खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात. आता कला आणि अद्वैत ह्या सगळ्या सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असतात, जेणेकरून हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी ते आता इथे पूजाच्या घरचा ॲड्रेस शोधून काढणार असतात. आणि पूजाच्या घरचा ॲड्रेस शोधून काढल्याच्या नंतर तिला शोधतच हे सगळेजण तिथे जायला निघालेले असतात. तर आता प्रेक्षकांना जेव्हा कला आणि अद्वैत पूजाच्या आईकडे जातात, आई आजारी असते आणि विचारत असतात की पूजा कुठे आहे, त्यावरच त्या म्हणत असतात पूजा 2 दिवसापूर्वी ऑफिसला गेली, तर ती आतापर्यंत घरी सुद्धा आलेली नाही. तेव्हा आता कलाला आणि इथे अद्वैतला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमकी पूजा कुठे असेल आणि काय करत असेल. त्याचबरोबर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की आता कला इथे पूजाला कशा पद्धतीने सोडवेल. तर प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.